नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या प्रभागात प्रचारात व्यस्त आहेत। तर नवी मुंबई शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आपला वचननामा ठाणे जिल्हा खासदार यांच्या हस्ते प्रसिद्ध केला। या वचननाम्यात प्रामुख्याने नवी मुंबई मधील नागरिकांनी 24 पाणी प्रदूषण मुक्त नवी मुंबई शहर, प्रशस्त पार्किंग सुविधा, एम्स सारख्या अत्याधुनिक हॉस्पिटलची उभारणी तसेच झोपडपट्टीमध्ये पुनर्विकास प्रकल्प राबवणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले। बघा, नवी मुंबई करता सुजलाम सुफलाम आणि भयमुक्त नवी मुंबई, लोकाभिमुख महानगरपालिका असं नवं सरकार आणण्याच्या दृष्टीने आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करतोय। चांडाळ चौकटीच्या नातेवाईकांच्या जाचातून केवळ टेंडरयुक्त जी महानगरपालिका ज्यांनी केली होती त्यांच्यातून मुक्त करण्याकरता शिवसेनेने हे पाऊल उचललेलं आहे। जी कामगार वस्ती आहे, माथाडी कामगार आहेत, कामगार वर्ग आहे, त्यांना त्यांच्या हक्काची चांगली घरं देणं, मोठी घरं देणं, 24 तास पाणी पुरवठा करणं, ग्रामीण भागामध्ये चांगले रस्ते देणं, चांगले फुटपाथ देणं, केवळ मलमपट्टी नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईचा विकास, एम्सच्या धर्तीवरती या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवणं, त्याचबरोबर यामध्ये एक चांगलं टुरिझम सेंटर बनवणं, त्याचबरोबर विविध पद्धतीने नवी मुंबई सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प या ठिकाणी राबवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई।